Ano? Guys. Ini pawon na. साहेब यांच्या सहकार्याने व महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आयोजित भव्य अशी अप्रेंटिसशिप शिबिराचं आयोजन माहुल कोळीवाड्यामध्ये करण्यात आलेले आहे. मी आता सर्व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतोय. मंचावर उपस्थित आहे श्री चंद्रदादा पाटील साहेब, मच्छीमार सेलचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, श्री अजित सावंत साहेब, महिंद्रा अँड महिंद्रा कांदिवली अँड प्लॅनचे ER हेड आहेत, तसेच सौ सविता चव्हाण मॅडम, BJNT महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, महेश कोळी मच्छीमार सेल महाराष्ट्र उपाध्यक्ष, तसेच मनोज माडवी, श्री हेमंत कैदी मच्छीमार सेल मुंबई अध्यक्ष,
प्रथम आपल्या माहुल कोळीवाड्याला प्रथमच अप्रेंटिसशिपसाठी खूप असे अथक प्रयत्न आमचे सन्माननीय श्री चंद्रदादा पाटील साहेब यांनी सहभाग घेतला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. माहुल कोळीवाड्यातर्फे म्हणजे खूप खूप आभार. त्यांचं मी स्वागत आमचे कोळी आगरी स्थानिक भूमिपुत्र संस्था याचे सदस्य श्री हेमंत वामन वैती हे त्याचे स्वागत करतील. त्यांना शाल व सन्मान चिन्ह देतील. महिंद्रा कंपनीचे AR हेड श्री अजित साळुंखे साहेब यांचा सुद्धा सत्कार हेमंत वैती तसेच वरचेवाडी होळी उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री जयेश कोळी हे करतील. मी दादांना विनंती करेन की त्यांनी आपले AR हेड महिंद्रा कंपनीचे श्री अजित साळुंखे साहेब यांचा शॉल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील. हे कन्फर्म झालेले आहेत. तर मी आपले सन्माननीय चंद्रदादा पाटील साहेब यांना मी विनंती करेन की त्यांना ते कन्फर्मेशनचं पत्र द्यायचं आहे. गणेश सुळे वंश गणेश कोळी कुणाल कमलाकर कोळी आयुष ठाकूर अजय कुमार सविता मॅडमांना त्यांना कन्फर्मेशनचं लेटर द्यायचं आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण प्रथमच इथे शिबिर आयोजन केलं आणि त्या प्रथमच शिबिरामध्ये दादांच्या आशीर्वादाने 5 जणांना कन्फर्मेशन लेटर मिळाले व अजित साळुंखे साहेब तुमचं खूप खूप धन्यवाद. माहुल कोळीवाड्यामध्ये प्रथमच असं शिबिर आयोजित केलं, त्यामध्ये 5 जण कन्फर्मेशन लेटर सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. मी आमचे मार्गदर्शक
आदरणीय आपले कोळी नेते व सर्वांची आवड आमचे प्रेमाने दादाच बोलतो. मी दादांना विनंती करेन की त्यांनी आपले 2 मोलाचे शब्द व तसे मार्गदर्शन इथे करायचे. या ठिकाणी आज महायुती राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री सुनीताबाई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यांच्या कोळी समाजाचे नेते यांच्याकडे आम्ही कारभार शिकवला ते हेमंत वैदी आणि नव्या मुंबईचे जुन्नर नेते, तरफदार नेते मनोज मंडळी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मच्छिमा सेन, महेश कोळी, बंजारी समाज एमपी अध्यक्ष श्रीमती सरिता चव्हाण. आज या ठिकाणी आपण शाळुंगे साहेब चांगलं काम करतात मांजरायन मंदिरामध्ये, त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण की त्यांची टीम पण चांगली आहे आणि असेच पुढेही मार्गदर्शन मिळेल आमच्याकडनं आणि पुढची वाटचाल चांगली होईल. आणि आज तुम्ही या माऊल परिवारामध्ये चांगला कार्यक्रम घेतला आणि चांगलं मुलं वगैरे त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिली त्याबद्दल सर्वांचे आणि हेमंतची जी टीम आहे त्यांचे मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतोय की आज एकनाथजींच्या आशीर्वादाने हे सगळं काम झालेलं आहे. शाळुंगे साहेबांचं जेवढं कौतुक वगैरे तेवढं कमीच आहे, पण याच्या पुढेही आम्ही त्यांना पुढचं मार्गदर्शन मुलाचं मार्गदर्शन करू. बऱ्याच ठिकाणी काय मोहीम घ्यायचे आहे ते मी एवढं म्हणून मला भाषण करतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय कोळी. तुमचा सहभाग असतो आपल्या भूमिपुत्रांसाठी. दादांनी वेळोवेळी स्थानिक मुद्द्यावर कामगार भवन इथे तसेच कामगार मंत्री आकाश कुलकर साहेब यांच्याशी वेळोवेळी त्यांच्याशी मीटिंग घेतली. तसेच स्थानिक लेवलवरती लोकांना तरुणांना रोजगार नाही त्याबद्दल त्यांनी प्रत्येक वेळी त्या समस्या मंत्री साहेबांकडे मांडल्या आहेत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व आज प्रथमच माहुल कोळीवाड्यामध्ये दादांच्या आशीर्वादाने इथे हा एक अप्रेंटिसशिपचं शिबिर आयोजित झालेलं आहे. मी आपल्या महिंद्रा कंपनीचे कांदिवली प्लॅनचे ER श्री अजित साळुंखे साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी आपले थोडं मार्गदर्शन करायचं आहे. इथे उपस्थित सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित पाटील साहेब, चव्हाण मॅडम आणि उपस्थित इथे व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि आपण सर्व ग्रामस्थ या आजच्या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती इथे लाभली. आम्ही हा जो काय रोजगार मेळावा तुमच्या दारीत घेऊन आलेलो आहोत आमच्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करिता, याच्यासाठी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद तुमच्याकडनं अपेक्षित आहे. जो वैदी साहेबांनी त्यांच्या आणि चंदू पाटील साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ते घडवून आणत आहे. मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ऑटोमोटिव्ह डिव्हिजन जर का बघितलं तर या वेस्टर्न रिजनमध्ये ही अशी एकच कंपनी आता उभलेली आहे जिकडे अप्रेंटिसशिप, जिकडे कॉन्ट्रॅक्टमध्ये आणि इतर सगळ्या डिपार्टमेंट आणि कॅटेगरीजमध्ये आम्ही भरती करत आहोत. दुसरं, ही जी आम्ही अप्रेंटिसशिपसाठी मुलं मुली घेत आहोत त्यांचे निवेदन आम्ही घेतोय, स्वीकारतोय आणि त्यांना विविध आमच्याकडे असलेल्या अप्रेंटिसशिप योजनेअंतर्गत त्यांना कार्यरत करत आहोत. 4-5 गोष्टी ह्या मुलांच्या आणि मुलींच्या हितासाठी आहेत जी कंपनी तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छिते. चांगला स्टायपेंड तर आहे. दुसरं, तुम्हाला 2 वर्षासाठी जी अप्रेंटिसशिप कंपनी देत आहे त्यामध्ये या स्टायपेंड आणि बाकीच्या सगळ्या सुविधा सोडल्या
तर तुम्हाला चांगलं स्किल बेस्ड ट्रेनिंग घेता येईल. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये काम करण्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल. स्टायपेंड तुमचा आज आहे, उद्या आहे, तुम्ही तुमच्या कामासाठी वापराल. पण जे स्किल तुम्ही आत्मसात कराल या 2 वर्षामध्ये ते खूप मोलाचं असेल. जे ट्रेनिंग सर्टिफिकेट तुम्हाला महिंद्रा अँड महिंद्रामध्ये जेव्हा तुमचा टर्म कम्प्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला मिळेल ते तुमच्या लाईफ टाईमसाठी असतं. ज्या विविध ट्रेनिंग्स तुम्ही तिथे आमच्या मार्फत तुम्हाला तिथे शिकवण्यात येतील काम करताना, त्या सगळ्या टेक्निकल आहेत. मी तिथे कुठल्याही प्रकारचं लोडिंग अनलोडिंगसाठी मुलं घ्यायला आलेले नाही. मला पाटील साहेबांनी आमची जेव्हा लेबर कमिशनर ऑफिसमध्ये मीटिंग जेव्हा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमच्याकडे भरपूर मोठा वर्ग आहे जो त्यांना शिकवलं तर ते खूप काही करू शकतील. याकरता हा कॅम्प जरी बघितला तर कांदिवली कुठे आणि माहुलगाव कुठे, आणि त्यांच्या या पूर्ण अथक प्रयत्नांसाठी त्यांनी वरिष्ठांना पण आमच्या महिंद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती इकडे येऊन ऐरोलीत येऊन हे अशा प्रकारचे कॅम्प करायला सांगितलेलं आहे. हेतू फक्त एकच आहे की जी आता 12वी करून बाहेर पडलेली मुलं आहेत, अंडर ग्रॅज्युएट आहेत, त्या लोकांना एक चांगली दिशा मिळेल. 19-20 हजाराचं स्टायपेंड आता आपल्याला ती अमाऊंट कमी वाटेल, पण ज्या वेळेस तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष अशा नावाजलेल्या कंपनीमध्ये घालवता, मग ती महिंद्रा असेल, टाटा मोटर्स असेल, BPCL असेल, ONGC असेल, तुम्हाला तिकडनं जे मिळतं ते ट्रेनिंग मिळतं, तुम्हाला सर्टिफिकेट्स मिळतात जे तुमच्या कायमस्वरूपी तुमच्याबरोबर राहतात. 3-4 वर्षानंतर ह्याच ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि एक्सपिरियन्सचा उपयोग करून तुम्ही हायर एज्युकेशनला सुद्धा जाऊ शकता. कंपनीमध्ये आमच्या अंतर्गत डिप्लोमाचं प्रशिक्षण दिलं जातं. तुम्हाला कुठे युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याची गरज नाही आहे. आमच्याकडे कम्मा आणि शिका योजना आहे ज्याच्या अंतर्गत 3 वर्षामध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी जे डिप्लोमा मुलं आज बाहेरगावी जाऊन डिप्लोमा करतात, दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन डिप्लोमा करतात, महाराष्ट्रामध्ये डिप्लोमा करतात, ते आमच्या कंपनीमध्ये ऑन जॉब करताना त्याला सुद्धा ती ट्रेनिंग आहे. डिप्लोमाचं प्रशिक्षण त्याला दिलं जातं. डिप्लोमाचं सर्टिफिकेशन प्रोग्राममध्ये त्याचं कार्यरत तिथे काही कंपनीमध्ये काम करताना त्याचा पूर्ण होतो तो डिप्लोमा. म्हणजे जेव्हा 3 वर्षानंतर एखादा मुलगा किंवा मुलगी टर्म कम्प्लीट करतो तेव्हा त्याच्या हातामध्ये डिप्लोमाचं एक सर्टिफिकेट असतं आणि ते इक्विव्हॅलंट असतं तुमचं मुंबई युनिव्हर्सिटीच्या सर्टिफिकेशनच्या लेवलचं. तर ह्या अशा प्रकारच्या संधी आहेत तुमच्या एरियामध्ये, ह्या भागामध्ये जितकं जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल तिथे पोहोचवा. आम्ही कंपनीमध्ये एक ॲड दिली तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी गेटवरती आमच्याकडे 100-150 मुलं असतात. पण हे व्यासपीठावर बसलेले सगळे जे मान्यवर आहेत त्यांनी आम्हाला आज तुमच्या इथे गाडी बोलवलं. तर प्लीज या संधीचा फायदा उचला. मॅक्सिमम तुमच्या भागामध्ये या शिबिराचं ॲडव्हर्टाईज करा. जास्तीत जास्त मुलांना तुमच्या कसा बेनिफिट होईल ते बघा. तर हे बोलून मी माझ्या 2 शब्द पण संपवतो आणि पाटील साहेब, मॅडम आणि हे सगळे व्यासपीठावर बसलेले मान्यवर, वैद्य साहेब या सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम तुम्ही आम्हाला या तुमच्या दारी आयोजित करण्याचा जो एक संधी दिली त्याकरता थँक्यू. मी राणांना विनंती करेन की आमचे मावळ परिवार येथील आणि चेतन नाखवा जी उपस्थिती दिली आहे त्यांना सन्मान चिन्ह व शाल देऊन त्यांचा थोडा सत्कार करावा. चेतन वसंत कोळी, तसेच सविता चव्हाण मॅडम यांचा सत्कार आमचे स्थानिक आगरी कोळी संस्थेचे लक्ष्मण भोई
ते सन्मान चिन्ह देतील. सर्व्हिससाठी आता पाठवायची होती आपण सर्व्हिस. मनोज मोडीकरांचा आमचे स्थानिक रहिवासी तसेच या आगरी कोळी संस्थेचे सदस्य श्री लक्ष्मीकांत काटकर हे सन्मान चिन्ह देतील मनोज मोडीकरांना. आमचे घराणीचे कार्यकर्ते जगदीश कोळी हे आमचे दक्षिणा सेलचे उपाध्यक्ष श्री महेश कोळी यांना सन्मान चिन्ह देतील. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. आपण वेळापुढे काढून या आमच्या शिबिराला भेट दिली. मी सविता मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शन थोडं करायचे की दादांच्या कार्याचं खूप मोठा म्हणजे इतिहास मोठाच आहे, त्याबद्दल थोडी माहिती आम्हाला संशोधन. सर्वप्रथम सगळ्यांचा मनापासून आभार आणि धन्यवाद करते. माननीय राष्ट्राचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना नम्र अभिवादन करून मी माननीय चंदूदादा पाटील यांचं मनापासून आभार मानते की जे आता नवीन पिढीचे नवीन जे शिक्षण घेऊन जे मुलं आज आपल्या कामासाठी जो मुलाचा वाटा देतो तो त्यांच्या पद्धतीत त्यांना भेटत नाही. आणि शिक्षणाच्या ज्याही काही अटी असतात त्या शिक्षणाच्या अटी पूर्णपणे त्यांच्या काही थोडक्यामध्ये सांगण्यात असं येईल की शिक्षण शिकूनही आता रोजगार मिळत नाही. पण आमच्या महाराष्ट्राचे मंजुनाथ सेलचे प्रदेशाध्यक्ष चंदूदादा पाटील यांनी खूप छान उपक्रम राबवला आणि आज इथे माऊली इथे हा शिबिर घेतला. मी खास करून महिला आणि महिला यांचं पण मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी मुलांना मार्गदर्शन दिलं आणि त्यांना काम करण्याची संधी देत आहेत. अशाच प्रकारचं त्यांनी पुढेही मुलांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करावं आणि त्यांना कामाची संधी द्यावी, जेणेकरून आत्ताची जी पिढी आहे त्या पिढीला चांगल्या प्रकारचा साथ द्यावा. आणि याच्यानंतरही जी शिबिर घ्याल सर स्पेशली तुम्हाला थँक्स म्हणते की जी शिबिर घेतला आणि तुम्ही तुमचा जो मार्गदर्शन दिला खरंच तो खूप छान होता आणि मुलांना अशीच संधी देत राहा ही मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटकडून तुमचं खरंच मनापासून आभार व्यक्त करते. थँक्यू. मी आपल्या दक्षिणा सेलचे उपाध्यक्ष महेश कोळी यांना विनंती करेन की त्यांनी आपली गोष्ट व्यासपीठावरील सर्व मान्यवर व जमलेले सर्व बंधू भगिनी यांना नमस्कार. आपल्या कोळी समाजामध्ये काही नेते होऊन गेले पण चंदूदासारखा नेता अजूनपर्यंत कोणी झाला नाही आणि मला वाटते होणार पण नाही आहे. त्यांचा एक दरारा आहे, त्यांचा एक आशीर्वाद आहे आपल्या कोळी समाजावर, तो नित्य राहावा. ह्या मच्छीमार सेलच्या मार्फत आपण खूप प्रयत्न करत आहोत की समाजासाठी जे काय चांगल्या गोष्टी मिळाव्या त्याचं सातत्याने प्रयत्न करत असताना रोजगाराच्या संधी आपल्या मुलांना पाल्यांना मिळाव्या यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. चंदूदाच्या प्रयत्नाने व आमच्या त्यांना मिळालेल्या साथी मुले खूप छान काही काम होत आहेत. त्याच्यातला हा रोजगाराचा विषय खरंच चंदूदांनी जी दिलेलं सहकार्य आहे हे असंच वाढत राहावं व कोळी समाजातल्या मुलांना मुलींना अजून नोकरीबद्दल
संधी मिळाव्यात इतकं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी आमच्या दादांच्या खांद्याला खांद्या लावून आमचे दादा मनोज वडील दादा हे सुद्धा दादांबरोबर प्रत्येक मिटिंगला कुठल्या कार्यक्रमाला जात असतात. मी मनोज दादांना पण हे करेन की त्यांनी पण तुमचे 2 शब्द बोलायचे सांगावे. नमस्कार सगळ्यांना. सन्माननीय व्यासपीठ आणि जमा झालेले आगरी कोळी समाजातील आपले तरुण आणि तरुणी सगळ्यांना इथे आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुमचं ज्यांचं सिलेक्शन झालंय, ज्यांचं काय झालंय त्यांचंही होईल काही दिवसांनी. मी चंदूदादांबरोबर गेली मागील 40 वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करतो. त्यांचा कामाचा धंदावर मी नेहमी डोळ्यांनी पाहत आलो. त्यांचा दराला त्यांचे असलेले रिलेशन्स त्याच्यामुळे आज महिंद्रासारखी कंपनी आपल्या दारी येऊन आपले इंटरव्ह्यू घेऊन आपल्याला कामाची संधी देते. अशी संधी नेहमी उपलब्ध करून द्यावी अशी चंदूदादांना माझी विनंती राहील. तेवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. मी आता बोलते एकच अशी व्यक्ती जी दादांच्या खांद्याला खांद्या लावून तर असतातच, पण माहोलचे काही प्रश्न असतील त्यामुळे त्यांचा पुढाकार असतो. काही समस्या असतील तर सध्या अग्रेसिव्ह असतात. आमचे मुंबई प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम असेलचे श्री हेमंत वैती आज हा जो शिबिर इथे आयोजित केलेला आहे, दादांचा तर सिंहाचा वाटा आहे. तो म्हणतात की थोडा खारीचा वाटा असतो तो आमचे हेमंत भाऊंचाच आहे. की त्यांनी खूप असे प्रयत्न केला की काहीतरी गावामध्ये व्हावं. कुठेतरी कंपनी येऊन आज आपल्या गावामध्ये शिबिर होते आणि त्यांना त्याबद्दल खूप खूप मंडळातर्फे आमच्या आभार व्यक्त करेन की त्यांनी गावासाठी खूप सारे प्रयत्न केले व मुलांच्या रोजगारासाठी त्यांची धावपळच असते. तर मी हेमंत भाऊंना विनंती करेन की त्यांनी थोडे 2 शब्द बोलायचे. उपस्थित व्यासपीठ त्यांना मी खूप खूप आभारी आहे की ते आपल्या छोट्याशा कार्यक्रम असेल ना पण ते आले आणि आपल्या कोळी आगरी समाजातील मुलं असू दे किंवा स्थानिक मूलपुत्र असू दे यांच्यासाठी नोकरी मिळावी, रोजगार मिळावा यासाठी आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि कोळी आगरी समाजाचे नेते चंद्रराव पाटील हे नेहमीच प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या प्रयत्नातूनच आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि या शिबिराला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे जे HR हेड आहेत अजित सावंत सर त्यांनी सहकार्य केले, त्यांच्या टीमनी सहकार्य केले, त्याच्याबद्दल धन्यवाद. असे सहकार्य असू द्या आमच्या समाजातील मुलांचं असू दे किंवा गावातील मुलांचं असू दे, त्यांना स्किल मिळावी यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहा आणि आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुण्यांचे खूप खूप आभार व पुन्हा काही मुलांचे जे झालेले आहे त्यांनी सुरुवात करायची आहे. आणि आमच्या माहुलच्या कोळीवाड्याचं असं नशीब आहे की प्रथमच शिबिर आणि एका पाठोपाठ एक कन्फर्म होत चालले. खूप खूप धन्यवाद आई साहेब. जीत राजेश कोळी आमचे माहुल परिवाराचे नातवा श्री चेतन वसंत कोळी यांना मी विनंती करेन की त्यांना कन्फर्मेशन मनोज दादा त्यांना कन्फर्मेशन येतात होती.
SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया. आज कोळी आगरी स्थानिक भूमिपुत्र संस्था व वरची आळी होळी उत्सव मंडळ माहुल कोळीवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस मच्छीमार सेल स्वर्गीय अजितदादा पवार गट आणि येथे मान्यवर उपस्थित आहेत. आज SSC आणि HSC 5 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसाठी झालेलं आहे. अप्रेंटिसशिपसाठी येथे मान्यवर आपल्याला मनोगत व्यक्त करत आहे. आज माहुल कोळीवाड्यामध्ये आयोजित केलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अप्रेंटिस या मुलांना लोकल भरती देण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे माजी कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री सुमित्रा चव्हाण, पवार मॅडम आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपले नव्या मुंबईचे दमदार नेते आणि तरफदार नेते मनोज माडवी, सविता चव्हाण, महेश कोळी आमचे मार्गदर्शक आज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज कार्यक्रम घेतलेला आहे ते आज या नव्या माहुल कोळीवाड्याचे धुमदार नेते आज हेमंत वैती आज चांगला कार्यक्रम घेतला आणि आज महिंद्रा अँड महिंद्राचे साळुंखे साहेब यांनी आज त्यांचे टीम उपस्थित घेऊन आज चांगल्या पद्धतीने कार्यक्रम तिथं आयोजित केलेले आहे. त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही महिंद्राला चांगलं मार्गदर्शन करू आणि कोळी समाजाची जेवढी लोक आहेत तेवढे आम्ही अप्रेंटिससाठी देऊ आणि काही हेल्परसाठी आणि 12वी ग्रॅज्युएट झालेले त्यांना पण आम्ही देऊ. म्हणून साळुंखे साहेबांनी चांगला विडा उचललेला आहे. आज आमची लेबर कमिशनरकडे मिटिंग झाली. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की हा पुढचा कार्यक्रम आपण आईवडीमध्ये घेण्यात येईल अशी माझी इच्छा आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त करीन. वरची आणि होळी उत्सव मंडळ अध्यक्ष या नात्याने सर्व आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त करतो आणि दादांना मी असं विनंती करेन की स्थानिक लोकांसाठी कोळी लोकांसाठी आगरी कोळी लोकांसाठी असेच तुम्ही कार्यक्रम राबवत जा हीच आपल्यास मी विनंती करेन आणि तुमचं मुलाचं असं मार्गदर्शन आम्हाला नेहमी जाऊ दे हीच विनंती करेन. मंडळातर्फे मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करीन की त्यांनी वेळात वेळ काढून हा कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद दादा. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे ER अजित साळुंखे साहेब यांचं पण आभार व्यक्त केले की त्यांनी प्रथमच माहुल कोळीवाड्यामध्ये अप्रेंटिसशिपसाठी शिबिर आयोजित करून त्यांनी 6 जणांना कन्फर्मेशन लेटर दिले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्या मंडळातर्फे तसेच माहुल गावातर्फे खूप खूप धन्यवाद.